हॅलो स्टुडंट्स, आज आपण सुरू करणार आहोत ॲक्टिव्हिटी शीट 11 फॉर 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2. ओके, मी गायत्री सदाफळ तुमचं स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर. सर्व ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर चला स्टार्ट करूया. लेट अस अंडरस्टँड. आपल्याला काय अंडरस्टँड करायचं ह्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये? किंगडम प्लांटी, बेसिक फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपल्याला काय पाहिजे आहे? किंगडम प्लांटीचे क्लासिफिकेशन्स पाहिजे आहे प्लांट्सचे. ओके, सब किंगडम आपण पाहणार आहोत, क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. ओके, रेफरन्स आहे स्टँडर्ड 9 चॅप्टर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. ओके, कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट्स. फर्स्ट, क्लासिफाइज द प्लांट सायंटिफिकली. सेकंड, आपल्याला पाहायचं आहे स्टडीज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आपल्याला काय पाहिजे आहे? जिम्नोस्पर्मिक प्लांटच्या आणि अँजिओस्पर्मिक प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आहे. डस कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉनचा काय कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला बघायचा आहे. आयडेंटिफाईज अँड एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट इन सराउंडिंग. आणि आपल्या सराउंडिंगच्या प्लांटचे आपल्याला काय करायचे आहे? कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करायचे आहे. ओके, सो लेट्स टेक अ लुक. चला तर आपण पाहूया. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल विथ द सेल वॉल इज द ग्रुप ऑफ अ प्लांट. ऑटोट्रॉपिक लिव्हिंग सेल म्हणजे ऑटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात अशा यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोट म्हणजे सिंगल न्यूक्लियस असणाऱ्या, ओके, ट्रू न्यूक्लियस असणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? यूकॅरियोटिक सेल्स म्हणतो. विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. ऑटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. पहिला पॉईंट काय पाहिला आपण? पहिला वर्ड आपल्याला दिसतो इथं, पहिली टर्म ऑटोट्रॉपिक, जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात असे प्लांट्स. दुसरा आपण पाहतोय यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोट मीन्स ट्रू न्यूक्लियस, ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असते असे प्लांट. मग ऑटोट्रॉपिक, यूकॅरियोटिक विथ सेल वॉल. मग सेल न्यूक्लियस आहे तर त्याला काय असेल? सेल वॉल पण असेल. इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. जर ते ऑटोट्रॉपिक असतील तर ते काय करता? फोटोसिंथेसिस परफॉर्म करता. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? सनकडे लाईट घ्यायची आणि त्याचा फूडमध्ये काय करायचं? कन्व्हर्जन करायचं विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल. व्हॉट इज मीन बाय क्लोरोफिल? क्लोरोफिल काय आहे? हा एक ग्रीन पिगमेंट आहे जो काय ज्याच्यामुळे काय होते? प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस होते. ओके, द लीफ विच कंटेन अ क्लोरोफिल पिगमेंट इज ऑलवेज डू अ फोटोसिंथेसिस. नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. बॉटनिस्ट नेम इच्चर इन 1883 क्लासिफाय द किंगडम प्लांटी इंटू 2 सब किंगडम्स. बॉटनिस्ट नाव इच्चर नावाच्या बॉटनिस्टने काय केलं? 1883 मध्ये किंगडम प्लांटीला 2 सब किंगडम्समध्ये त्यांनी काय केलं? डिवाइड केलं. तर ते 2 सब किंगडम्स कोणते होते? दॅट इज अ क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं. आता आपण क्लासिफिकेशन पाहूया. क्लासिफिकेशनमध्ये आपण पाहूया किंगडम प्लांटी. कोणतं कोणाचं पाहणार आहे आपण? क्लासिफिकेशन किंगडम प्लांटी. त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म जर आपण बघितली, क्रिप्टोगॅम्स. व्हॉट इज मीन बाय क्रिप्टोगॅम्स? द प्लांट्स विच डू नॉट हॅव अ ट्रू फ्लावर इज नोन ॲज अ क्रिप्टोगॅम्स. ओके, the plants which does not contain any flower structure is called as a cryptogams, and the phanerogams are the plants which contain flowers. Okay, क्रिप्टोगॅम्स जर आपण पाहिलं तर क्रिप्टोगॅम्स 3 मध्ये डिवाइड होतात. फर्स्ट आपण पाहतो थॅलोफायटा, नेक्स्ट पाहतो ब्रायोफायटा आणि थर्ड आपण बघतोय टेरिडोफायटा. ओके, फेनोरोगॅम्स जर आपण बघितलं, इट कंटेन्स जिम्नोस्पर्म, angiosperm. Okay, then further angiosperm contain a dicotyledon plants and monocotyledon plants. Okay, तर खाली आपण काय पाहूया? क्रिप्टोगॅमीचे एक्झाम्पल्स बघूया. क्रिप्टोगॅम्सचे सी द एक्झाम्पल्स ऑफ क्रिप्टोगॅम्स. डिव्हिजन फर्स्ट क्रिप्टोगॅम मध्ये आहे थॅलोफायटा. थॅला मीन्स थॅलस लाईक अ बॉडी, इट्स अ फ्लेशी बॉडी. ओके,
thallus structure. The plants which contain a thallus structure are called as a thallidophytes. याच्यामध्ये आपण बघूया उल्वा, कारा and spirogyra. Okay, see the diagram of the spirogyra. It is a very important one. Okay, see the diagram. The wall of the spirogyra is known as a cell wall. Okay, the center of the spirogyra contain a center part, that is a nucleus. Okay, it contain a spiral structure which is called as a pyronoid and the called as a spiral chloroplast. स्पायरोगायराचं जे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, स्पायरल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया ग्रो मेनली इन वॉटर. हे प्लांट्स मेनली कुठे ग्रो होतात, वॉटर, बट डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट लाईक अ रूट, स्टेम, लीव्स. हे प्लांट्स पाण्यामध्येच ग्रो होतात पण त्याला काय नसतात, स्पेसिफिक पार्ट्स नसतात, लाईक अ रूट, स्टेम अँड लीव्स. मूळ, खोड आणि पानांसारखे त्याला काय असतात, पार्ट नसतात. ओके, ऑर फ्लावर्स. आपण पाहिलं क्रिप्टोगॅम्स आर दी प्लांट्स विच डू नॉट कंटेन एनी फ्लावर. ते काय असतात, ऑटोट्रॉपिक असतात. फाउंड ऑन बोथ इन फ्रेश वॉटर अँड सलाईन वॉटर. ऑटोट्रॉपिक मीन्स स्वतःचं फूड ते स्वतः बनवता. ते कुठे सापडतात तुम्हाला, फ्रेश वॉटर आणि सलाईन वॉटर, बोथ वॉटरमध्ये सापडतात. युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्यांची बॉडी कशी असते, युजली सॉफ्ट असते, फायबर लाईक असते. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द क्रिप्टोगॅम्स आर दी अल्गी. अल्गी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्रिप्टोगॅम्स. ओके, various type of fungi like yeast, various type of fungi like yeast and molds which do not have a chlorophyll are included in this group. Fungi आणि yeast. Okay, fungi like yeast and फंगस कशा असतात, फंगस ऑटोट्रॉपिक असतात, स्वतःचं फूड काय करतात, स्वतः बनवतात. ओके, फंगस कशी असते, ऑटोट्रॉपिक असते, स्वतःचं फूड स्वतः बनवते. अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव अ क्लोरोफिल. मोल्ड्स जे काय कंटेन करत नाही, क्लोरोफिल कंटेन करत नाही. ओके, फंगाई ज्या असतात, सॉरी, फंगाई इज नॉट ऑटोट्रॉपिक, फंगस आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. बिकॉज तुम्ही बघता ब्रेडला, बटरला बुरशी आलेली असते, ती काय करत असते, ती बुरशी त्या ब्रेड आणि बटरवर वाढत असते. ओके, खराब झालेले, डिकम्पोज झालेल्या ब्रेड बटरवरती वाढत असते. इट इज अ हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, बाकी जर आपण बघितलं अल्गीमध्ये ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन प्रेझेंट असतो. ओके, ऍक्टिव्हिटी आपण पाहिली आहे. त्याच्यानंतर सेकंड त्याच्यामध्ये दिलंय आपल्याला डिव्हिजन सेकंड, दॅट इज अ ब्रायोफायटा. ओके, ब्रायोफायटिक प्लांट. त्याच्यामध्ये फर्स्ट प्लांट आपण पाहतोय, इट इज अ फिनेरिया. प्लांट्सला काय म्हणतात, फिनेरिया. सेकंड प्लांट आपण पाहतो मर्चंटिया. ओके, नेक्स्ट प्लांट इज अ मर्चंटिया and third plant is a Anthocyrus. Okay, it contain a capsule and leaves like a parts. Okay, Marchandia contain a capsule, stall, leaf like parts and a rhizoids. Okay, rhizoid is a specialized functional structure of bryophytes. Remember that rhizoids. Also remember capsule. Okay, we have seen here capsule is common in all three plants. Okay, so rhizoid is also common in all plants. Okay, so see the characteristics of the bryophyta. We look towards the characteristics of bryophyta. See, it is an amphibians, autotrophic. Okay, autotrophic means it creates its own food. Okay, त्यांचं फूड ते स्वतः काय करतात, बनवतात. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ते कशाने रिप्रोड्यूस करतात, स्पोर फॉर्मेशनने काय करतात, रिप्रोडक्शन करतात. ओके, त्यांचे स्पोर्स काय होतात, एका ठिकाणावरून उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतात आणि ते काय होतात, जर्मिनेट होतात. ओके, स्ट्रक्चर इज फ्लॅट. स्ट्रक्चर कसं असतं त्यांचं, फ्लॅट असतं. रिबन लाईक लॉंग विदाउट ट्रू रूट्स. ओके, कसे असतात ते, रिबन लाईक राहतात, लॉंग असतात आणि विदाउट ट्रू रूट्स. त्यांना काही नसतात, रूट्स नसतात, स्टेम पण नसतं आणि लीव्स पण
Instead, they have stem-like or leaf-like part and root-like rhizoids. They do not have specific tissues for conduction of food and water. Okay, त्यांच्यामध्ये specific tissue नसतात for conduction of food and water. Water and food साठी specific हे असतात का? टिश्यूज असतात का? नसत्या. थर्ड डिव्हिजन आपण पाहूया टेरिडोफायटा. ओके, टेरिडोफायटिक प्लांट. ओके, हॅव अ वेल डेव्हलप रूट्स. टेरिडोफायटिक प्लांट्सला काय असतात? वेल डेव्हलप काय असतात? रूट्स असतात. स्टेम अँड लीव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. त्यांच्याकडे काय असतात? स्टेम पण असतं, लीव्स पण, स्टेम पण असतात, लीव्स पण असतात आणि सेपरेट टिश्यू असतात फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. We know which tissues are for conduction of food and water. It's nothing but it is a xylem and phloem. Xylem is for conduction of water, and phloem is for conduction of food. Okay. Do not bear flowers and fruits. या प्लांट्सला काय होत नाही? फ्लावरिंग आणि फ्रुट्स येत नाही. They reproduce with the help of spores. They also reproduce with the help of spores. काय होतात? त्यांचे स्पोर्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उडून जातात आणि ते नंतर काय होतात? जर्मिनेट होतात. ओके, फेनोरोगॅन्स आपण पाहूया. नेक्स्ट कॅटेगरी आपण पाहूया फेनोरोगॅन्स. प्लांट्स विच हॅव अ स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स अँड कॉल्ड ॲज अ फेनोरोगॅम्स. स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. रिमेंबर, स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिमेंबर that special structure for reproduction is nothing but it is a what? It is a flower. Okay, it is called as a flower. Special structure for reproduction, it is nothing but in plants it is a flower. And phanerogams are the plants which contain a true flower. Okay, produce seeds and called as a phanerogams. Okay, त्याच्यामध्ये डिव्हिजन फर्स्ट आपण पाहूया. डिव्हिजन सी डिव्हिजन नंबर फर्स्ट, दॅट इज अ जिम्नोस्पर्म. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस. त्यांचे स्टेम्स कसे असतात? विदाउट ब्रांचेस असतात. द लीव्स फॉर्म ए क्राउन. ओके, लीव्स काय करतात? एक क्राउन लाईक स्ट्रक्चर तयार करतात. मेल अँड फिमेल फ्लॉवर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. मेल अँड फिमेल प्लांट डिफरंट स्पोरोफिलवर काय असतात? प्रेझेंट असतात. सीड डू नॉट हॅव अ नॅचरल कव्हरिंग. सीडला काय नसते? नॅचरल कव्हरिंग नसते. डू नॉट फॉर्म ए फ्रूट. ओके, एक्झाम्पल कोणतं पाहूया आपण? सायकस पाहूया, पायसिया पाहूया. पायसिया मीन्स क्रिसमस ट्री. तुझा पाहूया, मोरपंखी म्हणतात तिला. पायनस म्हणजे देवदार. ओके, डिव्हिजन नंबर सेकंड आपण पाहूया, दॅट इज अ अँजिओस्पर्म. ठीक आहे. द फ्लावर्स दिस प्लांट्स बिअर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. अँजिओस्पर्मिक मीन्स द प्लांट्स विच कंटेन अ फ्लावर्स ॲज अ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म विथ इन द फ्रूट. दीज आर अ कवर. त्याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात ते काय करतात? सीड्स तयार करतात. सीड्स फ्रूट कव्हरिंग तयार होते आणि त्यांचे फ्रूट काय असतात? कव्हर असतात. द प्लांट्स whose seeds can be divided into two equal halves are called as a dicotyledon. A shape plant. See this definition. Okay, remember this definition. The plant whose seeds can divided into two equal halves is called as a dicotyledonous plant. Okay, dicotyledons means तुम्ही हरभरा बघितलाय का? हरभऱ्याचा दाना, तर तुम्ही तो जर भिजत घातला तर तो काय होतो? दोन कॉटिलिडॉन मध्ये काय होतो? डिवाइड होतो. त्याच्या दोन पाकळ्या तयार होतात. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो? डायकॉटिलिडॉन प्लांट असं म्हणतो. ओके, दोज सीड्स whose cannot be divided into equal part are called as a monocotyledonous plants. ओके, आणि असे प्लांट ज्यांचे सीड दोन भागामध्ये डिवाइड होत नाही त्या प्लांट्सला आपण काय म्हणतो? मोनोकॉटिलिडॉनस प्लांट असं म्हणतो. ओके, मोनोकॉट आपण त्यांना काय म्हणतो? मोनोकॉट म्हणतो. मूग तुम्ही बघता, मूगाचे दाणे कधीही दोन भागात डिवाइड होत नाही. ओके, तसं शेंगदाणा जर तुम्ही बघितला इट इज डायकॉटिलिडॉन्स. दोन तुकडे करून खाऊ शकता तुम्ही शेंगदाण्याचे. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया डिफरन्स बघूया डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन मधला. सी द डिफरन्स. फर्स्ट डिफरन्स इज अ सीड कशी असते? डायकॉटिलिडॉनची दोन कॉटिलिडॉनची असते. ओके, मोनोकॉटिलिडॉन मध्ये इट इज अ सिंगल कॉटिलिडॉन. रूट जर पाहिलं आपण, वेल डेव्हलप प्रायमरी रूट. ओके, टॅप रूट सिस्टीम आपल्याला
डायकॉटिलिडॉनस प्लांटमध्ये भेटते आणि फायब्रस रूट सिस्टीम तुम्हाला कशामध्ये भेटते? मोनोकॉट प्लांटमध्ये, नीम प्लांट. ओके, नीम प्लांट इज अ मोनोकॉटिलिडॉनस प्लांट. ओके, इट्स रूट सिस्टीम इज अ फायब्रस. फायब्रस मीन्स कशी असते माहिती का? सपोज इट्स रूट, इट हॅज one root contain primary, secondary, tertiary and many branches. Okay, but taproot do not. Taproot only contain a primary branch and a small secondary branch. Okay, it's a difference between the taproot and fibrous root. Second पाहूया आपण स्टेम स्ट्रॉंग हार्ड, जशी बनियान ट्रीची असते. ओके, बनियान ट्री वी नो दॅट. हॉलो द बांबू, त्याच्यानंतर मोनोकॉटिलिडॉनचे आपण पाहूया. हॉलो बांबू, फॉल्स बनाना, डिस्क लाईक ओनियन. ओके, हॉलो जर आपण हॉलोचं एक्झाम्पल पाहिलं तर दॅट्स बांबू, फॉल्सचं जर एक्झाम्पल बघितलं दॅट्स बनाना अँड द डिस्क लाईक बघितलं तर दॅट्स ओनियन. लीफ जर बघितलं आपण तर रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला डायकॉटिलिडॉनस प्लांटमध्ये पाहायला भेटते. व्हॉट इज मीन बाय रेटिक्युलेट व्हेनेशन? ओके, सी द रेटिक्युलेट व्हेनेशन हिअर. दॅट इज अ लीफ. हे तुमचं लीफ आहे. लीफचा हा झाला सेंट्रल मार्जिन. ओके, आणि ह्या सेंट्रल मार्जिनला खूप सारे असे लीफ असतात, छोटे छोट्या मार्जिन्स प्रेझेंट असतात. ओके, अशा प्लांटला आपण, ह्या लीफला आपण काय म्हणूया? रेटिक्युलेट व्हेनेशन. दिस व्हेनेशन इज कॉल्ड एज अ रेटिक्युलेट व्हेनेशन. सी द सेकंड लीफ. ओके, ह्या लीफमध्ये आपण कसं पाहूया? केळीचं पान पाहिलंय कधी? ओनली अशा लाईनिंग ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इट इज कॉल्ड ॲज अ पॅरलल व्हेनेशन. ओके, बनाना प्लांटमध्ये आपल्याला असं व्हेनेशन बघायला भेटतं. त्याच्यानंतर आपण पाहूया फ्लावर्स. फ्लावर्स विथ 4 or 5 पार्ट्स ऑर इन देअर मल्टिप्लेट. ओके, टेट्रामेरस और पेंटामेरस फ्लावर्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. फ्लावर्स विथ 3 पार्ट्स ऑर इन मल्टिप्लेट ऑफ 3. आणि याच्यामध्ये आपल्याला कोणतं प्लांट फ्लावर पाहायला भेटतं? ट्रायमरस फ्लावर पाहायला भेटतं. ओके, लेट प्रॅक्टिस. ओके, आपल्याला काय करायची? प्रॅक्टिस करायची. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहूया. ऑब्झर्व प्लांट्स लाईक अ सायकस, ख्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली अँड कम्पेअर देम. नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमोंग देम. तुम्हाला काय करायचं आहे? सायकस, ख्रिसमस ट्री आणि हिबिस्कस, लिली या प्लांट्सला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे आणि सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस त्याच्यामधले काय करायचे आहे? सांगायचे. ओके, सिमिलॅरिटीज जर आपण बघितल्या सायकस, क्रिसमस आणि हिबिस्कस आणि लिलीमध्ये, तर ऑल प्लांट्स आर विदाउट कवरिंग. ओके, सगळ्यांचे सीड कसे असतात? विदाउट कवरिंग असतात. आणि जर डिफरन्सेस आपण बघितले तर आपल्याला माहिती आहे हिबिस्कस आणि हिबिस्कस आणि लिली काय असतात? हिबिस्कस आणि लिली फ्लावरिंग प्लांट आहे. ओके, तसे फ्लावर कंटेन करतात. ओके, फ्लावर्स असतात. आणि जर सायकस आणि क्रिसमस ट्री आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये काय नसतात? फ्लावर्स नसतात. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया. फर्स्ट आपल्याला स्ट्रक्चर दिलंय त्यांनी, तर सी द स्ट्रक्चर. इट इज अ स्पायरोगायरा. स्पायरोगायराच्या आपल्याला आपण प्रॉपर्टीज वरतीच बघितल्या. चला तर आपण परत एकदा काय बघूया? स्पायरोगायराच्या आपण एकदा प्रॉपर्टीज बघून घेऊ पटकन अगेन. स्पायरोगायरा बद्दल आपण काय बघितलं? इट बिलॉंग फ्रॉम द डिव्हिजन थॅलोफायटा. ओके, इट बिलॉंग फ्रॉम द डिव्हिजन थॅलोफायटा. ग्रो मेनली इन वॉटर बट डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट्स लाईक अ रूट, स्टेम, लीव्ज और फ्लॉवर्स. तर स्पायरोगायराला काय नसतात? रूट, स्टेम्स, लीव्ज आणि फ्लावर नसतात. ओके, ऑटोट्रॉपिक असतात. फ्रेश वॉटर आणि सलाइन वॉटर दोन्हीकडे भेटतात. युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायब्रस लाईक बॉडी. त्यांची बॉडी कशी असते? सॉफ्ट आणि फायब्रस लाईक. ओके, हे आपण काय बघितले? स्पायरोगायराच्या प्रॉपर्टी बघितल्या. सेकंड डायग्राम त्यांनी आपल्याला दिलेली, आय थिंक इट इज अ डायग्राम ऑफ रायझॉइड. ओके, सेकंड डायग्राम आपल्याला त्यांनी दिलेली आहे.
diagram of funaria called as a okay, it is diagram of funaria. See the properties of funaria. आपल्याला काय करायचे आता प्रॉपर्टीज पाहिजे फ्युनेरियाच्या. फ्युनेरिया जर आपण पाहिली तर इट इज अँफिबियन ऑटोट्रॉपिक. ओके, रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. कशाने रिप्रोडक्शन करते? बाय स्पोर फॉर्मेशन. स्ट्रक्चर कसं असतं? फ्लॅट असतं, रिबन लाईक असतं, विदाउट ट्रू रूट्स असतं. त्याच्यामध्ये ट्रू रूट्स, स्टेम आणि लीव्स नसतात. ओके, इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट कॉल्ड ॲज लूक रायझॉइड्स. ओके, कॉमन जर आपण पाहिलं तर स्पायरोगायरा, फ्युनेरिया आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी सोडवायला सांगितलं आहे आपल्याला. इट्स अ सायकस प्लांट आय थिंक. थर्ड इमेज जी तुम्ही पाहताय इट इज नथिंग बट इट इज अ फर्म प्लांट. ओके, फर्म प्लांट. ओके, याच्यामध्ये जर आपण कॉमन बघितलं इट इज अ फ्युनेरिया. याच्यामध्ये आपण पाहिलं स्पायरोगायरा. सिमिलॅरिटीज जर आपण बघितले याच्यामध्ये, ओके, आपल्याला काय सांगितलंय? सिमिलॅरिटीज सांगितले. सगळे कोणत्या याच्यामधून बिलॉंग करतात? ऑल आर क्रिप्टोगॅम्स. ऑल आर क्रिप्टोगॅम्स. डू नॉट कंटेन ट्रू, डू नॉट कंटेन स्टेम, leaves and roots. okay, do not contain stem, leaves and roots. अजून एक सिमिलॅरिटीज आपण यांच्यामध्ये पाहू. रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्मेशन. हे काय झाले? याच्यातल्या सिमिलॅरिटीज झाल्या. सो सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी द नेक्स्ट क्वेश्चन. लेबल द डायग्राम. तुम्हाला काय करायचं आहे? लेबलिंग करायचं आहे. ओके, लेबलिंग करतानाच आपण हे बघितलं. याला आपण काय म्हणतो? टॉप मोस्टला कॅप्सूल. टॉप मोस्ट पार्टला काय म्हणतो? कॅप्सूल. ही खाली बघतोय आपण ती काय आहे? स्टेम. ओके, हे जे बघतोय आपण हे काय पाहतोय? लीव्ज. आणि खालचं जे रूट लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ रायझॉइड्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूया. सी द क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दिलंय त्यांनी. इथे पण आपल्याला काय करायचंय? पार्ट लिहायचे. इट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सूल. इथे काय लिहायचं होतं आपल्याला? पार्टचं नेम लिहायचं होतं. आयडेंटिफाय द गिवन प्लांट. हे प्लांट जर आपण बघितलं तर आत्ताच आपण कशाचं, या प्लांटचं नाव काय बघितलं? रायझोबियम. कोणता प्लांट आहे? हे रायझोबियमचं प्लांट आहे. लेबल द पार्ट. कॅप्सूल. आपण ह्या पार्टला काय केलं? इथे लेबलिंग केलं इथे. ओके, कॅप्सूल. टू विच डिव्हिजन डज दिस प्लांट बिलॉंग? कोणत्या डिव्हिजन मधून बिलॉंग करतो? ओके, आपण याची आत्ताच डिव्हिजन बघितली रायझोबियमची. सी द ऍक्टिव्हिटी. कोणत्या डिव्हिजनचं बघितलं आपण? डिव्हिजन सेकंड, दॅट इज अ ब्रायोफायटा. ओके, कोणत्या डिव्हिजनचा प्लांट येतो? इट्स अ ब्रायोफाइट. डिव्हिजन ऑफ दिस प्लांट इज अ ब्रायोफायटा. ओके, कॉल्ड ॲज अ ब्रायोफायटा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं त्याच्यात आहे ऑब्झर्व द सीड, रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर ऑफ मस्टर्ड अँड मेज. व्हेरीफाय द डिफरन्सेस अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आता याचा आन्सर आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे. ओके, ऑलरेडी याचा आन्सर आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? तुम्हाला फक्त हे माहिती झालं पाहिजे याच्यात डायकॉट कोणता आणि मोनोकॉट कोणता आहे. जर आपण मस्टर्ड बघितली, मोहरी तुम्ही जर बघितली तर मोहरी कशी असते? मोहरी जर तुम्ही फोडली तर ती दोन मोहरीची डाळ आपण तयार करतो. डाळ आपण त्याच गोष्टींची तयार करतो ज्या गोष्टी काय असतात, जे प्लांट्स काय असतात, डायकॉट असतात. ओके,
मोहरी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? डायकॉट प्लांटच्या कॅटेगरीमध्ये येते. आणि मेज जर आपण बघितलं, ओके, मेज जर आपण बघितलं तर काय येतं, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? तुम्ही मक्याची सीड 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकत नाही. सो मका कोणत्या याच्यामध्ये येते? मोनोकॉटमध्ये येते. ओके. आणि डायकॉट आणि मोनोकॉटचा डिफरन्स तुम्हाला ऑलरेडी ॲक्टिव्हिटीमध्ये गिवन आहे. तोच डिफरन्स तुम्हाला काय करायचा आहे? ॲज इट इथे राईट करायचा आहे. ओके. नथिंग इज डिफरंट इन दॅट. ओके. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. सी द क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपण पाहूया. ट्राय दिस. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टर्मरिड, मँगो, wheat, etc. in water of 8 to 10 hours. After this soak, check the each seed whether it divides into 2 equal halves or not, or categorize them. तुम्हाला काय करायचं आहे? एक ॲक्टिव्हिटी करायची आहे जिच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ह्या ज्या गिवन सीड्स आहे तुम्हाला काय करायचं आहे? पाण्यामध्ये सोक करायचं आहे. ओके. 8 to 10 hours. आणि त्या सीड्सला तुम्हाला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय डिफरन्शिएट करायचं आहे? दॅट इज अ डायकॉट कोणते आहे त्याच्यामध्ये आणि मोनोकॉट कोणते आहे हे तुम्हाला सोक केल्यानंतर कळेल. म्हणजे सोक केल्यानंतर, सोक करून काढल्यानंतर ज्यांचे तुमचे 2 भागामध्ये डिव्हिजन होईल, ओके, ते सीड्स तुमचे काय असतील? डायकॉट असतील. आणि ज्यांचं डिव्हिजन होणार नाही 2 भागांमध्ये ते कोण असतील? मोनोकॉट असतील. कॉर्न सीड जर आपण बघितले, बेबी कॉर्न, ओके, इट्स अ मोनोकॉट. कॉर्न काय असतात? मोनोकॉट असतात. त्याच्यानंतर आपण बघूया बीन्स. बघूया बीन्स जर आपण बघितल्या, वटाणा, इट्स अ डायकॉट. बीन्स काय असतात? डायकॉट असतात. तुम्हाला माहिती वटाणा भिजवल्यानंतर 2 भागांमध्ये इझिली डिवाइड होतो. ग्राउंडनट जर आपण बघितले तर काय असतात? डायकॉट असतात. ओके. स्पेलिंग इज रॉंग. ओके. त्याच्यानंतर टर्मॅरिन पण काय? एक डायकॉट प्लांट आहे. वी नो टर्मॅरिन, चिचुक्याच्या बिया आपण ज्याला म्हणतो. ओके. इट्स ऑल्सो डायकॉट प्लांट. मँगो जर बघितला तर आपण मँगो कसा आहे? मोनोकॉट. मँगो कसा आहे? मोनोकॉट आहे. व्हीट पण काय आहे? मोनोकॉट आहे. ओके. असं आपण डिव्हिजन करणार. ओके. आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 11 कंप्लीट केली. ओके. लवकरच आपण ॲक्टिव्हिटी नंबर 12 ला स्टार्ट करू. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब द चॅनल महाराष्ट्र मीडिया. थँक्यू स्टुडंट्स.